नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण आंबा पोळी कशी करायची ते पाहणार आहोत। ते करण्यासाठी मी इथे केशर आंबा वापरलेला आहे, पण आपण कुठल्याही पद्धतीच्या आंब्यापासून आंबा पोळी करू शकतो आणि वर्षभर साठवून ठेवू शकतो। आंबा पोळी करण्यासाठी मी इथे पिकलेले आंबे घेतलेले आहेत। 1 किलो आंबे आहेत, याची आपण आंबा पोळी करणार आहोत। आता याची साल मी काढून घेते। आता आंबे सोलून झालेले आहेत। आता मी त्याचा असा गर काढून घेते। आता असा गर काढून झालेला आहे, मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते आणि याची प्युरी करून घेणार आहे मी आंबा पोळी करण्यासाठी। आता इथे रस काढून झालेला आहे आणि पाणी न घालताच मी रस केलेला आहे आंबा पोळी करण्यासाठी। असा रस आपल्याला पाहिजे आहे। आता कढई ठेवलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये रस घालून घेतलेला आहे। आता रस मी 5 मिनिटं फिरवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये साखर घालून घेते। साखर आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो। याच्यामध्ये गूळ पण घालून आपण आंबा पोळी करू शकतो। मी इथे साखर घातलेली आहे आणि असं सतत ढवळायचं आहे, म्हणजे खालून लागणार नाही। आता 5 मिनिटं मी याला शिजवून घेतलेलं होतं। आता याच्यामध्ये चिमूटभर काळं मीठ घालते, वेलची आणि जायफळ पूड घेतलेली आहे, चिमूटभर साधं मीठ घालत आहे। इथे आपण लाल तिखट पण घालू शकतो आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड, अशा वेगळ्या फ्लेवरचे पण हे पापड आपण करू शकतो। मी इथे जायफळ पूड आणि वेलची पावडरच घातलेली आहे। आता याला मी 7 मिनिटांपर्यंत थोडंसं होऊ देते। त्याच्यानंतर गार करून याची आपल्याला आंबा पोळी करायची आहे। आता इथे आंब्याचा रस शिजवून झालेला आहे। आता प्लेटमध्ये याच्या पोळ्या घालून घेऊ आपण करायसाठी। इथे मी प्लेट घेतलेल्या आहेत। याला थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे। तूप तेल आपण काहीही लावू शकतो, अगदी कमी प्रमाणात लावायचं आहे, कारण वर्षभर आपल्याला त्या पोळ्या साठवून ठेवायच्या असतात, त्याच्यामुळे त्याचा वास येणार नाही आणि निघायला या सोप्या जातात, चिटकत नाहीत। आता मी रस हा गार करून घेतलेला आहे। आता आपण प्लेटमध्ये ताटामध्ये याच्या पोळ्या करण्यासाठी घालू शकतो। आणि याला असं पसरवायचं, म्हणजे एकसारखी वाळल्यावरती पोळी होईल। आपल्याला पातळ जर पाहिजे असेल तर आपण पातळ थर घालायचा आणि दाट जर पाहिजे असेल तर थोडा जास्त रस घालायचा याच्यामध्ये घालून झालेला आहे। आता दुसऱ्या ताटामध्ये घालून घेते। आणि या रसामध्ये मी रंग वगैरे घातलेला नाही, जो आंब्याचा रंग आहे तोच ओरिजिनल याच्यामध्ये आलेला आहे। एक किलो आंब्याच्या रसामध्ये 2-3 मोठ्या मोठ्या साईजमध्ये पोळ्या होतात। आणि या पोळ्या वाळायला 2-3 दिवस लागतात। कडक उन्हामध्ये वाळवल्या की वर्षभर टिकतात आणि फॅनच्या हवेमध्ये थोडा जास्त वेळ लागतो। आता इथे ताटांमध्ये रस घालून झालेला आहे। आता उन्हामध्ये मी नेऊन ठेवते। तर अशा पद्धतीने आपली आंबा पोळी 2 दिवसांच्या उन्हानंतर तयार झालेली आहे। आता याला मी सुरीने पहिले याच्या काठा काढून घेते।
आपली अशी अलगद पोळी छान निघालेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण आंबा पोळी तयार झालेली आहे आणि छान पातळ झालेली आहे. आता दुसऱ्या ताटाच्या पण मी अशा कडा काढून घेतलेल्या आहे सुरीने. चारही बाजूनी हे असा सुरी फिरवून कडा काढले की पटकन आंबा पोळी छान निघते. ही अशी छान अलगद निघून आलेली आहे आणि छान ट्रान्सपरंट झालेली आहे. याच्यामधून हात माझा दिसत आहे. आता तिसऱ्या पण ताटामधले मी आंबा पोळी काढून घेत आहे. आता आपण कट करायला घेऊ. छान आंबट गोड अशी ही आंबा पोळी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.